विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोल या विषयामध्ये पहिलं प्रकरण शिकणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला जाणून घ्यायचं आहे की यावर्षी भूगोल या विषयामध्ये किती प्रकरणं आहेत. जर प्रकरणं आपण बघितली तर प्रकरण 1 ते प्रकरण 9 पर्यंत आपल्याला 9 प्रकरणं ह्या वर्षी आपल्याला शिकायची आहे. वर्ग 10वीच्या नवीन काही सूचनानुसार काही अशा प्रश्नांमध्ये काही प्रश्न असे स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आलेले आहेत. याचा अर्थ असा नाही की ते प्रश्न तुम्हाला अभ्यासाचे नाही आहेत, ते फक्त स्वयं अध्ययन करायचे आहे. जसं तुम्ही बघू शकता की स्वयं अध्ययनामध्ये काही जे प्रश्न आहेत, क्षेत्रफळ, आपण क्षेत्रफळबद्दलच समजून घेऊ पहिले. तर क्षेत्रफळबद्दल जर आपण विचार केला तर स्वयं अध्ययनासाठी काही प्रश्न असे ठेवण्यात आलेले आहेत. सर्वप्रथम आपण बघू की पहिला जो आहे, क्षेत्रफेटी दरम्यान सातत्याने कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्या. हा जो प्रश्न आहे हा स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आहे. तसंच कडधान्याचे पीक व कमी पर्जन्य याचा सहसंबंध जोडा. त्यानंतर बहुउद्देशीय धरण प्रकल्प याविषयी माहिती मिळवा. पर्जन्यमानातील फरक वनस्पतीवरून समजतो, हे विधान योग्य वाटते का? पर्जन्यातील फरक आणखी कशावरून लक्षात येतो? त्यानंतर समुद्रकिनारी गेल्यावर कोणती काळजी घ्यायची असते? भरती ओहोटीच्या वेळा समजून घेण्याची सोपी पद्धत कोणती? त्यानंतर क्षेत्रफेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टीची छायाचित्रे काढाल? क्षेत्रफेटी दरम्यान विविध प्रकारची माहिती तुम्ही कशी मिळवाल? अशा पद्धतीनं आपल्याला एकंदर काही जे प्रश्न आहेत ते स्वयं अध्ययनासाठी ठेवलेले आहेत आणि ह्या प्रश्नावर मौखिक परीक्षेमध्ये आपण याबद्दल सविस्तर आम्ही विचारणार आहोत. म्हणून ह्या प्रश्नांचाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे. याचा अर्थ असा नाही की हे प्रश्न वगळण्यात आलेले आहेत. असो, तर आज आपण बघूया क्षेत्रफेट. सध्या तर क्षेत्रफेट हा विषय, क्षेत्रफेट जाऊ द्या, शाळेची भेट पण तुमची केव्हा होणार हे आता सध्या निश्चित नाही. पण काही असो, पण आपल्याला आपलं समजून घेणं, शिकणं बंद करायचं नाही आहे, ते सतत सुरू ठेवायचं आहे. तर सुरू करूया. पान क्रमांक 1 वरील पहिला जो पॅरेग्राफ आहे तो मी रीड करतो आणि समजून सांगतो. राहुलच्या वर्गातील विद्यार्थी आणि शाळेतील शिक्षक असे सर्वजण उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्गपासून रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे क्षेत्रफेटीसाठी निघाले आहेत. या प्रवासासाठी शाळेने एसटीचा सेवा प्रासंगिक करारावर घेतली आहे. जास्त करून एस टीचाच प्रवास आपण करतो. जर शाळेचं कुठे सहल जायची असेल किंवा कुठे क्षेत्रफेट द्यायची असेल तर आपण एस टीलाच प्राधान्य देतो. या क्षेत्रफेटीचे नियोजन राहुल व त्याच्या मित्रांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार केले आहे. विद्यार्थी नळदुर्ग ते अलिबाग या प्रवासादरम्यान भूरचना, मृदा, वनस्पती व वस्त्यांमध्ये दिसणारे बदल कसे अनुभवतात याची माहिती घेऊया. वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील एक संभाषण खाली दिलेले आहेत. सगळ्यात पहिले तुम्हाला नकाशा दिसतोय, आकृती दिसतोय. आकृती 1.1 मध्ये तुम्हाला एक प्रकारचं प्रमाण किंवा एक निश्चित आपल्याला लक्षात येईल की कोणत्या ठिकाणापासून, म्हणजे नळदुर्गपासून तर अलिबाग हा जो एकंदर प्रवास आहे, या प्रवासादरम्यान येणाऱ्या सगळ्या गोष्टीच्या मृदा, वनस्पती, वस्त्या या सगळ्यांचा अभ्यास या प्रकरणात होणार. पण हा अभ्यास आपल्याला कसा करायचा आहे? तर याच्यामध्ये एक प्रकारे कम्युनिकेशन किंवा संभाषण, कन्व्हर्सेशन या माध्यमातून हे सगळं सांगण्यात आलेलं आहे. पण आता बघा तुम्ही, वैयक्तिक सामान आणि ओळखपत्राबरोबर खालील साहित्य विद्यार्थ्यांनी क्षेत्रफेटीसाठी सोबत घेतले आहे. आता कोणकोणते साहित्य घेतलेले आहे ते चित्रात बघा. तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा तुमच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर ते दिसून राहिले आहेत. ते साहित्य तुम्हाला क्षेत्रफेटी दरम्यान सोबत घ्यावे लागते. दिवस पहिला, वेळ सकाळी 6 वाजता. शिक्षिका: आता आपण नळदुर्गहून सोलापूरकडे जात आहोत. सोलापूरजवळील आपण सकाळची न्याहारी घेणार आहोत आणि पुण्याला सिंहगडजवळ जेवण घेणार आहोत. तुम्हाला संपूर्ण प्रवासात रस्त्याच्या दोन्ही बाजूचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वहीत नोंदी करायच्या आहेत. तुम्हाला नोंदी करायच्या आहेत असं ते विद्यार्थ्यांना सांगत आहे. शिक्षिका: कोणत्या नोंदी? बघा, भूरचना, जलाशय, वनस्पती, मृदा, शेती, मानवी वस्त्या, वसाहतीचा आकृतिबंध
ह्या सगळ्या गोष्टीच्या नोंदी तुम्हाला करायच्या असं शिक्षिका विद्यार्थ्यांना सांगत आहे. राहुल काय म्हणतो बघा. होय मॅडम, इकडे चढ उताराची भूरचना असून काही ठिकाणी जमीन सपाट आहे, काही ठिकाणी शेतीही दिसत आहे. आता निघाले, जसं जसं निघून राहिले, जसं जसं त्यांची सहल सुरू झालेली आहे, क्षेत्रपेठ सुरू झालेली आहे, तर एक एक ठिकाण त्यांना दिसून येत आहे. आता बघूया. साक्षी, रस्त्याच्या बाजूला छोट्या छोट्या वस्त्या आहेत, चहाची दुकाने, धाबे, पेट्रोल पंप व इतर दुकाने दिसत आहे. शिक्षिका, मीना तू सांग बरं. मीना म्हणते, मॅडम आता आपण उताराच्या रस्त्यानं जात आहोत का, प्रश्न विचारला तिनं. शिक्षिका, बरोबर आहे. आता आपण बालाघाट रांगेच्या दक्षिणेला आहोत. बालाघाट रांग ही सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे पसरलेली एक डोंगर रांग आहे. बघा, बालाघाट रांगबद्दल माहिती देत आहे मॅडम. तुम्हाला दिलेला नकाशा आणि बाहेरील भूरचना पाहत जा. भूरचनेत होणारे बदल सहजपणे दिसून येतील. आता वस्त्याच्या आकृतीबंध आणि घराबद्दल सांगा. सूरज म्हणतो, मॅडम, ग्रामीण भागात रस्त्यालगतच्या वस्त्या एका ओळीत आहेत. घरांच्या भिंती दगड मातीच्या आहेत. घरांच्या छपरासाठी लाकूड आणि मातीचा उपयोग केलेला दिसतो. सूरज आपल्या पद्धतीनं आपल्याला जे दिसतंय तो सांगत आहे. रेणुका काय म्हणते, या परिसरात बहुतेक सगळीकडे गवत असून ते सुकलेलं आहे. काही ठिकाणी निष्पर्ण झाडं दिसत आहे. शिक्षिका, सूरज, रेणुका, बरोबर. अशी घरं असलेल्या वस्त्यांना रेषाकृती वस्त्या म्हणतात. बघा, कोणत्या वस्त्यांना रेषाकृती वस्त्या म्हणतात? जे सूरजनं जे सांगितलेलं आहे त्या प्रकारच्या वस्त्यांना कोणत्या वस्त्या म्हणतात? लक्षात घ्या, रेषाकृती वस्त्या म्हणतात. हे आपण 7वीत शिकलो आहे. आता तुम्ही हे 7वीत शिकल्यात, तुम्हाला हे माहीत असायलाच पाहिजे. या घरांना धाब्याची घरे म्हणतात. कोणती घरे म्हणतात? धाब्याची घरे. ती विशिष्ट पद्धतीने बांधलेली परंपरागत घरं आहेत. येथील वनस्पती शुष्क प्रदेशातील पानझडीच्या आहेत. त्यांची पानं विशिष्ट काळात गळून पडतात. थोड्या वेळाने सोलापूर शहर आले. शिक्षक नॉट शिक्षिका, आता आपण सोलापूर शहरात आलो आहोत. शहरी भागात लोकसंख्येची घनता जास्त आहे, त्यामुळे येथे अनेक मजली इमारती दिसतात. या इमारती सिमेंट, वाळू, खडी आणि पाणी याचं मिश्रण करून विटांच्या साहाय्याने बांधलेल्या असतात. शहरातील रस्त्यालगत मॉल, मोठी हॉटेल्स आणि अनेक आधुनिक सुविधा असलेली दुकानं असतात. विद्यार्थी शहरातील वेगळेपणाचे निरीक्षण करत राहिले. सोलापूर शहरावर बाहेर पडल्यावर शिक्षकांनी राहुलला न्याहाऱ्याची पुढे विद्यार्थ्यांना वाटायला सांगितले. विद्यार्थ्यांनी न्याहारी केली. ते काम आपण कधीच सोडत नाही. एक वेळाचा आपली सगळ्या भेटी संपल्या तरी चालेल, पण न्याहारी प्रथम. ओके. शिक्षिका, आता आपण सोलापूर शहराबाहेर जात आहोत. मुलांनो, आजूबाजूला असणारी शेती पहा. काय दिसते ते नोंदवा व सांगा. बघा, प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करत करत समोर जायचं आहे. नाही तर खूप लोकांना क्षेत्रभेट म्हणजे काय, बस एन्जॉयमेंट, जायचं, मस्त्या करायच्या, परत यायचं. नाही, तसं नाही. तिथे जाऊन आपल्याला अभ्यास करावा लागते. क्षेत्रभेट आणि सहलीमध्ये थोडा फरक आहे, हे आपण इथं समजून घेतलं पाहिजे. सावित्री, मॅडम, मला इकडे हिरवीगार शेत दिसत आहे. आपण नळदुर्ग सोडल्यानंतर तिकडे झुडपी पिके दिसत होती व कुठेतरी एखादे क्षेत्र ऊसाचं होतं, परंतु इकडे मात्र सगळीकडे ऊसच ऊस दिसत आहेत. त्यानंतर शिक्षिका काय म्हणते, बरोबर. आपण नळदुर्ग सोडल्यानंतर तेथे मूग, उडीद आणि इतर कडधान्याची पिके दिसली. आता इकडे सर्वत्र प्रामुख्याने ऊसाचं पीक घेतलं जात आहे असं आढळत आहे, कारण येथे सिंचनाच्या सोयी आहेत. बघा, इथे कोणतं पीक घेतलं जात आहे, सोलापूर नंतरच्या भागात कोणतं पीक घेतले जात आहे आणि त्याचं कारण काय, हे दोन्ही ह्या शिक्षिकांनी बोललेल्या वाक्यांमधून आपल्याला दिसून येते. बघा, हे वाक्य नुसते वाक्य नाही आहेत, तर सोबतच तुम्हाला एक प्रकारची माहिती पण ह्या वाक्यातून मिळत आहे. नाही आपल्याला असं वाटेल की हे कन्व्हर्सेशन आहे. नाही, याच्यात माहिती आहे. सावित्री, हो मॅडम, मगाशी आपण एक कालवा ओलांडला होता आणि आता मला समोर एक मोठा जलाशय दिसतो. तो कोणता जलाशय आहे? शिक्षकांनी चालकाला इंदापूर जवळील रस्त्याच्या कडेला बस थांबवण्याची सूचना दिली. सर्व विद्यार्थी बसमधून उतरले आणि शिक्षकांच्या सभोवताली उभे राहिले. शिक्षिका,
तुमच्याकडील नकाशा पहा. त्यात दर्शवल्याप्रमाणे आपल्या उजव्या बाजूला भीमा नदीवरील उजनी धरणाचा जलाशय दिसतो. कोणतं धरण आहे? उजनी. या धरणाच्या पाण्याचा उपयोग प्रामुख्याने पिण्याकरिता होतो. बघा, काही काही आपण धरण बघतो, त्याच्या प्रत्येक धरणाचं पाणी किंवा साठवलेलं पाणी हे पिण्यासाठी योग्य नसतं. बरं, आज आपण ज्या शहरात राहतो त्या ठिकाणी पण जलाशय आहेत, पण कोणत्या जलाशयाचं पाणी आपल्या घरापर्यंत पोचतोय, आपण पितो, याची माहिती आपण घ्यायला हवी. विद्युत निर्मिती, मासेमारी, सिंचन इत्यादीसाठी या धरणाच्या पाण्याचा उपयोग केला जातो. काही विद्यार्थ्यांनी या परिसराची छायाचित्रे घेतली व विद्यार्थी पुन्हा बसले बसमध्ये आणि त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला. पूजा: मॅडम, हा भाग मैदानी वाटतो. शिक्षिका: हो, आता आपण सपाट प्रदेशातून जात आहोत. हा दख्खन पठाराचा भाग आहे. जसे जसे आपण पश्चिमेकडे जाऊ तसे तसे आपल्याला वनस्पती आणि भूरचनेतील आणखी बदल पाहायला मिळतील. काही तासाच्या प्रवासानंतर गाडीने हडपसर पासून मुख्य रस्ता ओलांडला व ती सिंहगडाच्या दिशेने जाऊ लागली. सिंहगडाच्या पायथ्याशी अनेक लहान मोठी हॉटेल्स होती. तेथे पोहोचल्यानंतर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत दुपारचे जेवण करून त्यांनी थोडी विश्रांती घेतली. नजमा: जेव्हा आपण नळदुर्गाजवळ होतो त्या परिसरात बोरी, बाभळीची झाड जास्त दिसत होती. इथे तर वेगवेगळे वृक्ष दिसत आहेत. शिक्षिका: छान, याला म्हणते ऑब्झर्वेशन. नळदुर्ग ओलांडताना नीम ओसाड प्रदेशात आढळणाऱ्या काटेरी वनस्पती दिसत होत्या. वनस्पतीच्या प्रकारामध्ये होणारा हा बदल त्या प्रदेशातील पर्जन्यमानाच्या प्रमाणातील बदलाचा सूचक आहे. आता आपण पाहतो आहोत ते अंजन, वड, पिंपळ इत्यादी वृक्ष जास्त प्रमाणात आहेत. आपण सिंहगडाच्या पायथ्याशी आहोत. सिंहगडाच्या माथ्यावर गेल्यावर सह्याद्री पर्वतापासून निघणाऱ्या डोंगर रांगा दिसतात, त्या पाहू. तुम्ही आपल्याबरोबर आता फक्त ओळखपत्र, वही, पेन, दुर्बीण, कॅमेरा, टोपी, नकाशा आणि पाण्याची बाटली इतकं साहित्य घ्या. कपड्याची बॅग व इतर साहित्य गाडीतच राहू द्या, असं शिक्षिकेनं विद्यार्थ्यांना सांगितलं. सिंहगड चढण्यास सुरुवात केली तेव्हा ऊन होते. नंतर आकाशात ढग आले. थोड्या वेळाने पावसाच्या सरीही आल्या. वाटेत विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मिळणाऱ्या उकडलेल्या भुईमुंगाच्या शेंगा पण हस्तगत केल्या. ताक, दही इत्यादी खाद्यपदार्थाचा पण आस्वाद घेतला. विद्यार्थी आहेत, काही तर सोडणार नाहीच. तसेच निसर्गदृश्य, परिसरातील वनस्पती, पक्षी, दूरवर दिसणारे पुणे शहर पाहिले. किल्ल्याच्या विविध भागातील छायाचित्र घेतली. त्यानंतर शिक्षकांनी त्यांना एका विशिष्ट ठिकाणी एकत्रित होण्याच्या सूचना दिल्या. शिक्षिका: आता आपण सिंहगड किल्ल्यावर आहोत. कुठे आहोत? सिंहगड किल्ल्यावर. या गडाबद्दलची माहिती आपण कशी मिळवू शकतो? प्रश्न विचारला. नेहा बोलते: मॅडम, आम्ही सिंहगडाच्या प्रवेशद्वाराजवळ एक फलक पाहिला. त्या फलकावर सिंहगडाबद्दल माहिती दिली आहे. त्याचं आम्ही छायाचित्रसुद्धा घेतलं आहे. बघा, नुसतं जाऊन फक्त भेट देणं नाही, तर ऑब्झर्वेशन. व्हॉट इज द नीड वेन यू विजिट टू सम प्लेस? यू हॅव द ऑब्झर्वेशन. तुमच्याजवळ एक ऑब्झर्वेशन असलं पाहिजे, तरच तुम्हाला ते चांगलं समजून येतं क्षेत्रभेटीच्या दरम्यान. बरं, शिक्षिका: खूपच छान नेहा. आता भूरचनेच्या वैशिष्ट्यांतील फरक कोण सांगेल? कासिम: आधी आपण कमी अधिक उतार असलेल्या या मैदानी प्रदेश पाहिला, पण या ठिकाणी डोंगराळ भाग आहे. आपण जास्त उंचीवर असल्यामुळे ढगांचाही अनुभव घेत आहे. बघा, आता ते जास्त उंचीवर असल्यामुळे त्यांच्या जवळपास किंवा थोड्या अंतरावरून ढग पण जाताना त्यांना दिसत आहे. बघा, ह्या एक एक गोष्टीचा अनुभव, ते भले आपल्याला ते दिसत नाही आहे, पण आपल्याला ते अनुभव किंवा ते आपल्याला इमॅजिनेशन करता येत आहे. शिक्षिका: खूप छान कासिम. आपल्याला येथून दऱ्या, डोंगर, टेकड्या, शिखरांचे सुळके आणि ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झालेले खडकाचे थर अशी अनेक प्राकृतिक वैशिष्ट्ये दिसत आहेत. हा कोणता खडक आहे, ओळखला का? किल्ल्यावर येताना मार्गात भूस्खलनाने झालेल्या पडझडीचे अवशेषही तुम्हाला पाहायला मिळाले असतील. आता सभोवतालच्या प्रदेशातील शेतीचा आकृतिबंध पहा आणि सांगा. आता मॅडम शेतीचा आकृतिबंध पहा आणि सांगा असं सगळ्यांना
म्हणत आहे राहुल, मॅडम हा अग्निजन्य प्रकारचा बेसाल्ट खडक आहे, याचा अभ्यास आम्ही 6वीत केला होता. बघा कोणत्या प्रकारचा खडक आहे असं राहुलनं सांगितलेलं आहे. बेसाल्ट खडक, अग्निजन्य प्रकाराचा. मेरी, आपण राहतो त्या प्रदेशात प्रामुख्याने कडधान्याची पिके दिसली. सोलापूर ते पुणे ऊसाचं पीक जास्त प्रमाणात आढळलं. इथे मात्र भात शेती दिसत आहे मॅडम. शिक्षिका, बरोबर आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आता याचं कारण काय बा, इथे भात शेती का, इथे का बरं कडधान्य घेत नाही? कारण म्हणजे या प्रदेशात असणारं जास्त पर्जन्यमान. जर पर्जन्यमान जास्त असेल तर साहजिकच आहे तुम्हाला तिथे भाताचं पीक दिसून येणार. कोटासारखी रचना असलेली गड तुम्ही यापूर्वी कुठे पाहिला आहात का? त्या आणि या गडाच्या रचनेत कोणता फरक आहे ते ओळखा. वैदा, मॅडम आपण याची तुलना नळदुर्ग किल्ल्याशी करू शकतो, परंतु नळदुर्ग किल्ला हा सिंहगडासारखा डोंगरावर नाही, तो पाहण्यासाठी चढण चढावी लागत नाही. शिक्षिका, खूप छान. आपण आता किल्ल्याच्या माथ्यावर आहोत. हा किल्ला पर्वत माथ्यावर बांधला आहे, याला डोंगरी किल्ला म्हणतात. पर्वत माथ्यावर आहे म्हणून याला कोणता किल्ला म्हणतात? डोंगरी किल्ला. हे ठिकाण सुरक्षेच्या दृष्टीने व सभोवतालच्या परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी योग्य आहे, म्हणून हा किल्ला बांधला गेला तेव्हा नळदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे. किल्ले आपल्या राज्याचा वारसा आहेत. इकडे या व खालच्या बाजूस पहा, समोर जो पाण्याचा साठा दिसतो ना, तो खडकवासला धरणाचा जलाशय आहे. या धरणातील पाणी पुणे शहर व सभोवतालच्या भागात पुरवले जाते. आता आपण किल्ल्याच्या कल्याण दरवाजाकडे जाऊ. इकडे या आणि ही रचना पहा. याला देवटाके म्हणतात. काय म्हणतात याला? देवटाके. तुम्हाला चित्रामध्ये दिसून येईल. आकृती 1.16 मध्ये तुम्हाला देवटाके कसे दिसतात हे नक्कीच पाहायला मिळेल. तुमच्याजवळ पुस्तक असेल, सोबत पुस्तक असलं तर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर पण तुम्ही ते चित्र बघू शकता, पण पुस्तकामध्ये पण ते बघू शकता. नैसर्गिक झऱ्यातून येणाऱ्या पाण्याचा साठा इथे केला जातो. यातून गडावर वस्ती करणाऱ्यांना आजही वर्षभर पाणी मिळते. सर्व विद्यार्थी आश्चर्य व्यक्त करत, बाप रे, इतकी शतकं इतक्या उंच जागी पाणी कसे मिळत असेल? नंतर शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना पिठले भाकरी मिळणाऱ्या एका झोपडीकडे नेले. यासारख्या अनेक झोपड्या विद्यार्थ्यांनी पाहिल्या. पर्यटकांना खाणपाण्याच्या सुविधा येथे दिल्या जात होत्या. सिंहगडावर काही वेळ घालवल्यानंतर सर्व विद्यार्थी पायथ्याशी येऊन बसमध्ये बसले आणि रात्रीच्या मुक्कामासाठी पुणे शहराकडे बस निघाली. शहरात गेल्यानंतर संध्याकाळचा अल्पोपहार व चहा घेतल्यावर शहरातील बाजारपेठेत फेरफटका मारण्यास तयार झाले. साहजिकच आहे, पुणे शहर म्हटलं खरेदी, काही ना काही नवीन गोष्टी विकत घ्यायच्या, मुलांचा एक उत्साह असतो कुठे नवीन ठिकाणी गेल्यावर. शिक्षिका, आपण पुण्यातील शनिवारवाडा बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेली तुळशीबाग, महात्मा फुले मंडई या परिसरात थोडा वेळ फिरणार आहोत. या ठिकाणी घाऊक व किरकोळ बाजारपेठा आहेत. येथे तुम्ही खरेदी करू शकता. हे करताना मात्र तुम्ही केलेल्या निरीक्षणाची नोंद करण्यास विसरू नका. परिसरातील फेरफटका झाल्यावर सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीचे जेवण करून झोपले. आता दिवस दुसरा. सकाळी 7 वाजता सकाळची न्याहारी घेऊन बस अलिबागच्या दिशेने मार्गस्थ झाली. शिक्षिका, आता आपण मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने जात आहोत. भूरचनेत काही बदल झालेला दिसतो आहे का? आपण लोणावळ्याजवळील राजमाची या ठिकाणी थांबणार आहोत. तुषार, होय मॅडम. आपण जरी सपाट रस्त्यावरून जात असलो तरी आजूबाजूला डोंगराळ प्रदेश दिसतो आहे. घराची संख्या ही आता कमी होताना दिसते आहे. लोणावळ्याच्या पुढे गेल्यावर राजमाची या ठिकाणी गाडी थांबवून शिक्षकांनी भूरचनेच्या वैशिष्ट्यांबाबत पुढील माहिती दिली. शिक्षिका, हा पश्चिम घाटाचा उतार आहे. या पर्वतीय भागाला आपण सह्याद्री असं म्हणतो. या ठिकाणावरून भूउतारातील फरक सहजपणे आपण पाहू शकतो. पूर्वेकडील उतार मंद स्वरूपाचा असून पश्चिमेकडील तो तीव्र आहे. पश्चिमेकडील बाजूस कडा व अनेक धबधबे दिसत आहे. याबद्दल आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलो आहोत. बघा, मागच्या वर्षी आपण शिकलो आहे की कशा प्रकारे
कडा व धबधबे याबद्दलची जी माहिती आपण मागच्या वर्षी घेतलेली आहे. या भागात उल्हास या पश्चिम वाहणाऱ्या प्रमुख नदीचं उगमस्थानही आहे. विद्यार्थ्यांना तेथील छायाचित्र घेतली. पुन्हा पाऊस सुरू झाला. सर्वजण बसमध्ये बसले आणि पुढे निघाले. नामदेव नकाशा पाहत, मॅडम आता आपण घाट उतरून खोपोलीकडे चाललो आहोत ना? शिक्षिका बरोबर आहे. हा पश्चिम घाटातला बोर घाट आहे. कोणता घाट आहे हा? बोर घाट. हा खंडाळा घाट म्हणूनही ओळखला जातो. आता आपण भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात उतरणार आहोत. आता तुम्हाला दिसणारे वृक्ष, घर, मृदा याचं निरीक्षण करा. शिव, मॅडम घाटात विविध प्रकारच्या वनस्पतीचं दाट वन दिसत आहेत. त्यामध्ये मोठ्या पानांची झाडं जास्त आहेत. अशी झाडं सिंहगड परिसरातही आपण पाहिली होती. शिक्षिका, ती सागाची झाडं आहेत. हा सर्व प्रदेश पानझडी वृक्षाचा आहे. या भागात अनेक वनराया व देवराया आहेत. घाट पार केल्यानंतर दाट वने विरळ होऊन भात शेतीच्या जमिनी अधिक आणि मोठी औद्योगिक क्षेत्रे दिसायला लागली. जसा घाट कंप्लीट झाला त्यानंतर त्यांना शेती व औद्योगिक क्षेत्र दिसायला लागली. नजमा, मॅडम हवेत बदल जाणवतोय. आता गरम व्हायला लागला आहे आणि घामही येतोय. शिक्षिका, हवेच्या बदलाची जाणीव तुम्हाला होत आहे. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे घाम येतो आणि त्वचा चिकट होते. आपण जसं समुद्राच्या जवळ जाऊ तसे आर्द्रतेचं प्रमाण वाढत जाईल. बघा लक्षात घ्या, समुद्राच्या जवळ का बरं जास्त राहणाऱ्या लोकांना जास्त घाम येतो किंवा त्वचा चिकट होते? याचं कारण ह्या वाक्यावरून आपल्याला लक्षात येईल. नामदेव, मॅडम या भागात पाऊस सुरू झाला आहे आणि पावसाचं प्रमाण जास्त दिसतंय, त्यामुळे असं होत असावं. शिक्षिका, नामदेवचं निरीक्षण बरोबर आहे. या प्रदेशात पाऊस जास्त पडत असल्यामुळे तसेच समुद्र सान्निध्यामुळे असं होत आहे. पावसाचं प्रमाण अधिक असल्यानं भात हे येथील मुख्य पीक आहे. काही वेळात आपण समुद्राजवळ पोहोचू. या समुद्राचं नाव सांगू शकाल का? सर्व विद्यार्थी एका सुरात जोराने. माहीत असल्यावर तर सगळेजण ओरडणारच. अरबी समुद्र. शिक्षिका, छान. अलिबागला पोहोचल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी आपण तलाठी कार्यालयात जाणार आहोत. तेथे तुम्ही शाळेत तयार केलेल्या प्रश्नावलीच्या आधारे माहिती मिळवा. उर्मी, आम्ही त्यांना परिसरातील पिके, मृदा प्रकार, फळं आणि इतर नगदी पिके यावर प्रश्न विचारणार आहोत. बघा काय विचारणार आहात लक्षात घ्या. शिवाय परिसरात गोळा केला जाणारा महसूल, सिंचनाखालील क्षेत्र, पाणलोट क्षेत्र कार्यक्रम आणि ग्रामीण भागातील इतर व्यवसायासंबंधी प्रश्न विचारणार आहोत. दुपारी अलिबागला पोहोचल्यानंतर सर्वांनी तलाठी कार्यालयाला भेट दिली. तेथे त्यांनी वरील मुद्द्यांच्या अनुषंगाने माहिती घेतली. तलाठींना सगळं माहीत असते. शिक्षिका, जेवणानंतर आपण समुद्र किनाऱ्यावर जाणार आहोत. तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांना आज प्रथम प्रत्यक्ष समुद्र पाहणार आहेत? बहुतेक सर्वांनी हात वर केले, कारण ते समुद्राजवळ राहत नव्हते, दूरवर होते, म्हणून त्यांना साहजिक समुद्र जास्त पाहिला नसेल. अभिरा, मी तर आतापासून समुद्राच्या चित्तथरारक दृश्याची कल्पना करत आहो. तो कसा असेल, तिथे नेमकं काय असेल, का फक्त पाणीच असेल? शिक्षिका, खरं आहे. अभिरा, आता आपण किनारपट्टीवर जाऊया. तिथे गेल्यानंतर कोणती काळजी घ्यायची याबाबत स्पष्ट सूचना सर्वांना दिल्या आहेत. हे महत्त्वाचं आहे. नाहीतर काही आपले लोक राहतात अगाऊ, ते नक्कीच इकडे जाईल तिकडे जाईल. इथेही आपण एक किल्ला पाहणार आहोत. त्याचं नाव आहे कुलबा किल्ला. कोणता किल्ला? कुलबा. त्याला अलिबाग किल्ला पण म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे, कारण हा किल्ला किनाऱ्यापासून दूर समुद्रात आहे. कुठं आहे ते बघा. इयत्ता 9वीमध्ये सागरी लाटांच्या कार्याचा आपण अभ्यास केला आहे. लाटांनी तयार केलेली काही भुरुपे आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहेत. तुम्ही काही सागरी भुरुपांची नावं सांगू शकता का? सर्व विद्यार्थी एका सुरात. पुळण, सागरी गुहा, तरंग घर्षित मंच, वाळूचा दांडा. सगळ्यांनी जोरात ओरडणं सुरू केलं. शिक्षिका, वा छान, तुम्हाला बरंच आठवतंय. नाही तर मागच्या वर्षीचं तुम्हाला माहीतच आहे. समोर पाठ मागं सपाट. सर्वांनी समुद्र किनाराने किल्ला पाहिला. काही विद्यार्थ्यांना घोडागाडीत तसंच घोड्यावर बसण्याचा आनंदही लुटला. नेहा म्हणते, मॅडम आधी पाहिलेल्या 2 किल्ल्यांपेक्षा हा किल्ला वेगळा आहे. शिक्षिका, खरं आहे नेहा, तू त्याच्यामधील फरक सांगू शकतेस का? नेहा, होय मॅडम,
हा किल्ला पाण्यात बांधलेला आहे व इतर 2 किल्ले जमिनीवर होते. शिक्षिका, हा किल्ला तरंग घर्षित मंचावर बांधलेला आहे. पाण्यानं वेढलेला असल्यामुळे अशा किल्ल्याला जलदुर्गही म्हणतात. का बरं याला जलदुर्ग म्हणतात? कारण तो पाण्यानं वेढलेला आहे. पूर्वी सागर किनाऱ्याचं रक्षण करण्यासाठी असे किल्ले बांधले जात. पश्चिम किनाऱ्यावर असे अनेक किल्ले आहेत. होय, मी यापूर्वी जंजिरा, सिंधुदुर्ग ही नाव ऐकली आहेत. शिक्षिका, तुम्ही घेतलेल्या माहितीच्या आधारे सांगा बरं, या ठिकाणी असणारे व्यवसाय कोणते? राहुल, मॅडम इथे मासेमारी आणि शेती हे दोन्ही व्यवसाय आढळतात. शिक्षिका, बरोबर आहे राहुल. हे व्यवसाय कोणत्या प्रकारात येतात? मीना, मॅडम हे प्राथमिक व्यवसाय आहेत. मासेमारी आणि शेती कोणते व्यवसाय? प्राथमिक. शिक्षिका, खरं आहे, सुरुवातीला इथे मासेमारी हा व्यवसाय होता. नंतरच्या काळात या प्रदेशात शेतीसुद्धा केली जाऊ लागली. पण किनाऱ्यापासून दूर किनाऱ्यालगत वाड्यांमध्ये नारळी, पोपळी, सुपारी, फणस, केळी आणि काही मसाल्याच्या पदार्थाची लागवड होते. ही बागायती शेती आहे. आता येथे पर्यटन हा एक महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे. त्यानंतर सर्वांनी किनाऱ्यावर वाळूत मोजमस्ती केली आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य कॅमेऱ्यात टिपले. सूर्यास्तानंतर सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी आले. क्षेत्रभेटीच्या अहवाल लेखनासाठी उपयुक्त मुद्द्यांवर चर्चा करून टाचणी तयार केली. रात्रीचे जेवण घेऊन त्यांनी विश्रांती घेतली व दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण परतीच्या प्रवासाकडे निघाले. अशा प्रकारे क्षेत्रभेट ह्या प्रकरणातून आपण क्षेत्रभेटीचा त्या मुलांनी घेतलेला आनंद आणि त्यांचं जे निरीक्षण आहे हे आपण ऑब्झर्व केलं. ह्या प्रकरणातून आपल्याला काय शिकायला मिळालं? तुम्हाला असं वाटेल कन्व्हर्सेशन असतं झालं? नाही, त्या कन्व्हर्सेशनमध्ये माहिती पण होती. जर तुम्ही योग्यपणे मन लावून जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ती माहिती समजेल. तुम्हाला एकदा लक्षात आलं नाही तर तुम्ही तो पुन्हाही बघू शकता. अशा प्रकारे हे प्रकरण इथे संपलेलं आहे. सर्वांनी थोडक्यात उत्तरे द्या मध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. तसेच काही प्रश्न सोबतल्या पॅरेग्राफमध्ये पण दिलेले आहेत. त्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे आणि गृहपाठ पूर्ण करायचा आहे. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.